तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। कष्टाने पिकवलेल्या सोयाबीनला खुल्या बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। शासनाने हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केल्याने चांगल्या दराच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी बाजारात विक्री करण्याऐवजी माल साठवण्यावर भर दिला आहे। परिणामी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक घटल्याचे चित्र दिसून येत आहे। सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत असून सोयाबीनचे दर वाढतील ही अपेक्षा शेतकऱ्यांना लागून आहे। तर जागतिक बाजारपेठेत ही सोयाबीनचे दर कमी असून सोयाबीन उत्पन्नाचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी वर्ग चिंतित आहे। MCN न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे, बुलढाणा। मार्केटमध्ये सोयाबीनची आवक का कमी झाली? सध्या शेतकऱ्यांचा माल निघाला तेव्हापासून साधारण आज डिसेंबर महिन्यापर्यंत बाजार समितीमध्ये जवळपास सोयाबीनचे भाव 43-44 पासून 4700 या भावामध्ये विकत आहे। आणि शेतकऱ्यांचा जो माल आहे त्या शेतकऱ्यांना लागलेला जो खर्च आहे शेतीमधला आणि विकलेल्या मालाचे पैसे याचा त्यांचा ताळमेळ बसत नाही आहे, त्यांचा खर्च निघत नाही आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या माल विक्रीचा थांबवलेला आहे। त्यांची आशा आहे की व सोयाबीनचे भाव वाढतील। त्याचप्रमाणे जागतिक बाजारपेठेमध्ये जे सोयाबीनच्या माल जाण्याची जो निर्यातीचं धोरण आहे त्याच्या उदासीनता हा एक मोठा कारण आहे। त्यानंतर जवळपास नाफेडची जी खरेदी सुरू झालेली आहे, नाफेडचे भाव आणि बाजार समितीच्या भावात 400-500 रुपयाची तफावत दिसत असली तरी बाजार समिती सोडून नाफेडमध्ये सगळं शेतकरी जाऊ शकत नाही। कारण की त्यांना तो माल तिथं विकायचा म्हटल्यानंतर त्यांचा एक दर्जा ठरलेला असतो। FAQ क्वालिटीचा माल हा प्रत्येक शेतकऱ्याचा नाही आहे। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला तिथं माल विकणे शक्य नाही। त्यामुळे शासनाचे भाव 5300 काही रुपये असले तरी शेतकरी तिथं जाण्यास तयार नाही आहे। कारण की सगळ्या शेतकऱ्यांचा माल त्या प्रतीचा उच्च दर्जाचा नसल्यामुळे त्यांना विक्री करता अडचणी निर्माण होतात। या सर्व कारणामुळे बाजार समितीमधली आवक सोयाबीनची वगैरे घटलेली आहे।